मला एक केस आलेली. शी वॉज गोइंग थ्रू हर अर्ली स्टेजेस ऑफ मेन्सुरेशन. ओके. 12-13 वर्षांची मुलगी. एवढे त्रास व्हायचे की काय करू काय नको असे म्हणून एकदम 2-2 तास ती अशी लोळायची बेडवर. त्यांना कसं वाटतं असणार की बाबा आपल्यालाच हे का त्रास? पण ते प्रॉब्लेम तिच्याकडनं नव्हं, पण तिच्या आईकडनं येत होते. व्हेन शी हॅड दॅट हेट्रेड अगेन्स्ट दॅट फेमिनिझम. आम्हालाच का हे? त्या मुलीला माहित पण नाही. मला त्रास काय होतो त्या मुलीला माहीतच नाही. दॅट वॉज कमिंग फ्रॉम हर मदर. एकेकाळी त्याच्या आईने विचार केला होता असा, की आम्हाला काय आहे? त्याच्या भावाला सूट सगळी, हे सगळे असं आम्हाला दाबून ठेवतात, हे करून ठेवतात, कोंडून ठेवतात. आम्हाला पण बाहेर जायचं आहे. पण कुणाशी बोलू शकत नाही ना. आपल्या इंडियन कल्चरमध्ये ते प्रॉब्लेम होते. आता तर नाही आहेत तेवढे. ही जुनी केस आहे जरा. म्हणून तसे काही गोष्टी अशा पण होतात. म्हणजे हेट्रेड करतो आपण फेमिनिझमवर. फेमिनिझमवर प्रेम ज्याला नाही आहे, अडथळा वाटतो, प्रॉब्लेम वाटतो, त्यांना या गोष्टी होणार. तो ओके. राग दाबून सप्रेस्ड अँगर म्हणतो. जो दाबून ठेवला तो तुम्हाला कॅन्सरच देणार.